मनोज पुष्पानो ते आपल्याला बोलत आहेत त्यांच्याविषयी सांगतील. तसेच अतुल आंबेडा हे वकील आहेत निर्मळचे आणि ते वसई ख्रिस्ती समाजाचे सहकार्य सभासद आहेत आणि ते आपल्याला 2 शब्द सांगतील आणि विना त्यांच्या कुटुंबामधून 2 शब्द सांगतील. तर आम्ही मनोज पुष्पानो विनंती करत आहे की त्यांनी श्रद्धांजली अर्पण करावी. फ्रान्सिस गोन्झालेस आपल्याला निघून गेले. एक अतिशय सज्जन माणूस आपल्याला सोडून गेला. प्रत्येकाला जायचंच आहे आणि त्यांची 70 वर्षाची वय झाली. पण आयुष्यामध्ये जे काही आपण चांगलं खेळतो ते नंतरही उभत असते. आणि म्हणून त्या दिवशी मला फादर बोलले की देवळामध्ये शोकसभा दिवसाच्या वेळेला मी घ्यायचं ठरवतो. कारण फ्रान्सिस गोन्झालेस एक अतिशय सज्जन ग्रस्त होते. त्या दिवशी खाच्यावरती दफनविधी चालू असताना त्यांची एक मुलगी गुलाब रडत होती आणि ती आक्रोश करताना बोलत होती, माझी स्वाभिमानी पप्पा, मी तिच्या मागे पाहतो. ते शब्द ऐकून माझं हृदय भरून आलं. कारण येशू ख्रिस्ताने आपल्याला आत्मसन्मान आणि स्वाभिमानाची शिकवण दिली आणि स्वाभिमानी जीवन जो जगतो तोच खरा स्वतःचा आत्मसन्मान सांभाळतो. आणि म्हणून फ्रान्सिस गोन्झालेस यांच्या गाण्याचं दुःख आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे. मला स्वतःला अपराधीपणा वाटते की शेवटच्या दिवसात मी गाणं शिकलो नाही. पण आजही त्यांच्या सगळ्या स्मृती जागा होतात मनामध्ये. वसई कॅथलिक सभेची स्थापना झाली आम्ही केली. त्यावेळेला फ्रान्सिस गोन्झालेस प्रत्येक सदस्य याच्यातून आम्हाला बोलतो. आमचा एक परिवार आहे, निर्भय परिवार. त्यांचा आशीर्वाद आमच्याबरोबर सदैव राहिला. त्यांचं मार्गदर्शन होत असे. 25 वर्षापूर्वी गाडीला ते एकत्र जायचे. जे चुकीची गोष्ट कोणी जर गाडीमध्ये काढली तर ती खोडून काढायचं काम फ्रान्सिस गोन्झालेस करायचे. आम्हाला त्यांच्याविषयी अति आदर मनामध्ये सुरुवातीपासून होता. आजही ते आपल्या नसले तरी त्यांच्या स्मृती मात्र आमच्या मनामध्ये कायम कोरलेल्या आहेत. या ठिकाणी ठाकरेंनी वेदीवरती आम्हाला हे 2 शब्द मनामध्ये हृदयात बोलायची संधी दिली. त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, ज्या घरातून मानून जातो त्या घरांचे माणसाला दुःख होते. मी त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वराने द्यावी अशी प्रभूच्या मी प्रार्थना करतो. आणि प्रभू परमेश्वराला नम्र विनंती की आमच्या फ्रान्सिस गोन्झालेसच्या आत्म्याला चिरंतन शांती दे, त्यांना अनंत तेजाने प्रकाशित कर. प्रभू परमेश्वरा हा गौरव करतो. आमच्या फ्रान्सिसला सदैव यानंतरच्या त्याच्या यात्रेमध्ये सुखी समाधान करू. आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो, खासदारांचे आभार मानतो आणि माझी प्रेमभरी श्रद्धांजली फ्रान्सिस गोन्झालेसला करतो. माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आज आपण आरोग्य मातेचा रविवारी सण साजरा करत आहोत. त्या सणाचा फायदा घेऊन आपल्या सगळ्यांना, आपल्या सगळ्या कुटुंबियांना, आपल्या सगळ्या हितचिंतक नातेवाईकांना आणि आपल्या शत्रूला सुद्धा अतिशय चांगलं आरोग्य परमेश्वर देण्यात द्यावे म्हणून त्या परमेश्वराकडे प्रार्थना करतो. माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, फ्रान्सिस गोन्झालेस अतिशय सरळ मार्गी एक माणूस. माझा त्यांचा परिचय तसा फार मोठा नाही, काही दिवसांचा, काही महिन्यांचा, काही वर्षांचा असेल. परंतु त्या माणसाला मी पाहताना किंवा मी त्याला ओळखताना कसं ओळखलं ते 2 किंवा 3 वाक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. फ्रान्सिस गोन्झालेस मला दिसला तो श्रद्धावंत ख्रिस्ती माणूस.
कुटुंबवत्सल पिता, पेशाने मनस्वी शिक्षक, पण मास्तर नव्हे तर गुरुजी म्हणावं असं कर्तृत्व करणारा शिक्षक, क्रियाशील सामाजिक कार्यकर्ता, समतावादी, चांगला विचार घेऊन देशासाठी जगणारा भारताचा नागरिक असा हा फ्रान्सिस बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे नीतिमान माणूस होता. हा नीतिमान माणूस होताच म्हणून माझ्या बंधू भगिनींनो, फ्रान्सिसचा मृत्यू झालाय असं आपण म्हणू शकणार नाही, तर फ्रान्सिसच्या मृत्यूचा मृत्यू झालेला आहे. आपण असं मानतो की ख्रिस्ताने मृत्यूवर विजय मिळवला, कारण समज असा आहे की मृत्यू होतो तेव्हा सगळं संपलेलं असतं, नाहीसं झालेलं असतं, शून्य राहिलेलं असतं. पण माणूस जेव्हा मरतो आणि त्याची आठवण काढली जाते, त्याच्या कर्तृत्वाचा गौरव केला जातो, तेव्हा त्या मनुष्याचा मृत्यू झालेला नसतो, तर त्याच्या मृत्यूचा मृत्यू झालेला असतो. फ्रान्सिस ह्या नीतिमंताच्या बाबतीत मला हेच म्हणावंसं वाटतं. आज आयोजकांनी फ्रान्सिस विषयी आम्हाला विचार व्यक्त करण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. परमेश्वराने फ्रान्सिसच्या कुटुंबियांना धीर आणि दिलासा द्यावा. त्याच्या कर्तृत्वाने त्याला नक्कीच स्वर्ग राज्यात अनंततेच्या परमेश्वराने प्रकाशित केलेला आहे. त्या परमेश्वराकडे हीच प्रार्थना, फ्रान्सिस सारख्या माणसाची साथ वाढत जावी. धन्यवाद. मी श्रीमती विरापल असून फ्रान्सिस गोन्साल्विस यांची ज्येष्ठ कन्या माझ्या आदरणीय बापांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवू इच्छिते. माझ्या बापांची वकील होण्याची इच्छा होती. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे ते शक्य झाले नाही, परंतु त्यांनी त्यांच्या अंगी असलेल्या गुणांचा उपयोग ऑफिसमध्ये युनियन लीडरचे काम करून केले. तिथे अन्यायाविरुद्ध लढले, तसेच निर्भय आंदोलन जनमानसापर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले. तरुणपणी त्यांचे जॉली फ्रेंड सर्कल नावाचे मित्रमंडळ होते. त्यांचे वाचनालय आमच्या घरी होते. ते नंतर बंद पडले. त्याचे त्यांना पाहून दुःख झाले. त्यांचे अंतर्मन त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यानंतर 1995ला रिटायर झाल्यावर फादर प्रशांत कोलारेकर यांच्या परमागती सेंट रॉक चर्चचं वाचनालय चालू केलं. त्यासाठी त्यांनी गावातील अनेक प्रतिष्ठित माणसांची मदत घेतली. स्त्रियांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. आम्हाला दिवाळीच्या व मेच्या सुट्टीत शुद्धलेखन काढावे लागले. दररोज पप्पांची सही घ्यावी लागली. त्यामुळे आमची अक्षरे सुंदर झाली. ते अतिशय स्वाभिमानी होते. स्वतःचे काम स्वतः करत असत. आजारपणात देखील ते स्वतःचे काम स्वतः करत. मी अंथरुणावर खेळणार नाही अशी त्यांची प्रबळ इच्छा होती. त्यामुळे त्यांना मृत्यू देखील अनपेक्षितपणे व शांतपणे आला, म्हणजेच ते मृत्युंजय ठरले. अशा या माझ्या समाजवादी धाडसी पित्याला माझे शतशः प्रणाम. त्यांच्या आजारपणात आम्हाला ज्यांनी सहकार्य केले त्यांचे मी आमच्या कुटुंबियांतर्फे आभार मानते.